Hello everyone, myself Gulab Thomre and welcome to the channel Edgeon Tips. बघा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं सेमी कन्झर्वेटिव्ह मॉडेल वगैरे सगळं एक्सपेरिमेंटल प्रूफ देखील बघितलं. तर आय होप की इट इज क्लिअर आणि हा क्वेश्चन विचारण्याचे चान्सेससुद्धा जास्त आहेत. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, दिस कॅन बी आस्क्ड. ओके, व्हीसीएफ फाबा कुणी केलेलं तर टेलर अँड कलिग्स. ओके, Faba Benz. This line is the most important. Question can be asked from here. Okay. Let's continue. Today's our topic is the machinery and the enzymes. Okay, the machinery and the enzymes. In living cells such as Escherichia coli, the process of replication requires a set of catalyst enzymes. Okay, the main enzymes is referred to as DNA dependent DNA polymerase. DNA dependent DNA polymerase. Since here one our enzyme is DNA polymerase. DNA polymerase. Okay, DNA polymerase. Since it uses a DNA template to catalyze the polymerization of deoxynucleotides. Okay, म्हणजे डिऑक्झिन्यूक्लियोटाइडचे जे पॉलिमरायझेशन आहे ना त्याला कॅटलाइज करायसाठी DNA पॉलिमरेज लागतं. These enzymes are highly efficient enzymes as they have to catalyze polymerization number of nucleotides in very short time. म्हणजे एकदम कमी वेळात जास्त हे करायला लागतं. Escherichia coli that has माहिती आहे ऑलरेडी 4.6 × 10⁶ बेस पे 4.10⁶ Escherichia coli 4.6 × 10⁶ बेस पेअर्स. ओके, ह्युमनचं किती असते 6.6 × 10⁹ बेस पेअर्स. कंप्लीट द प्रोसेस ऑफ रेप्लिकेशन विदिन द 18 minutes. यस, रेप्लिकेशन याचं किती याच्यात रेप्लिकेशन विदिन 18 minutes. ओके, दॅट दी 18 minutes. दॅट मीन्स एव्हरेज रेट ऑफ पॉलिमरायझेशन अप्रॉक्सिमेटली 2000 बेस पेअर्स. ओके, 2000 बेस पेअर्स पर सेकंद. म्हणजे एका सेकंदाला 2000 बेस पेअर्स फॉर्म होतात. नॉट ओनली डू पॉलिमराइज टू बी फास्ट बट दे रिॲक्शन विथ डिग्री ऑफ हाय ॲक्युरसी. म्हणजे फास्ट तर करतातच परंतु तेवढी ॲक्युरसी पण तेवढी जास्त. ओके, एनी मिस्टेक ड्युरिंग रेप्लिकेशन वुड रिझल्ट इन टू म्युटेशन्स. Furthermore, energetically, replication is a very expensive process. Deoxynucleoside triphosphate serve dual purpose. In addition to acting as substrate, they provide energy for polymerization reaction. That's all. ड्युअल म्हणून हे काम करते. ओके, एवढं लक्षात ठेवायचं की ह्यामध्ये DNA पॉलिमरेज हे इक्वल आहे हे माहितीच अगोदरच आणि हे जे 18 मिनटात हे कम्प्लीट होते. ओके, आता हे बाकीचं जे आहे ना आय विल एक्सप्लेन यू ऑन दिस ब्लँक साईड. ओके, आय विल एक्सप्लेन ब्लँक. सपोज हिअर इज वन this is 3 prime 5 prime, this is 3 prime 5 prime. ओके, ठीक आहे. आता सपोज जे स्ट्रँड फॉर्म होत असते ना, स्ट्रँड फॉर्म होत असते ओनली वन डिरेक्शनमध्ये होत असते. दॅट इज 5 प्राईम ते 3 प्राईम. ओके, म्हणजे एवढ्या एकाच डिरेक्शनमध्ये दॅट इज दी 5 प्राईम टू 3 प्राईम ह्या डिरेक्शनमध्ये स्ट्रँड फॉर्म होत असते. ओके, म्हणजे सपोज आता 5 प्राईम टू 3 प्राईम डिरेक्शनमध्ये स्ट्रँड फॉर्म होणार. ओके, आता सपोज ह्या डिरेक्शनमध्ये सपोज इकडून जर काय म्हणते स्ट्रँड फॉर्म व्हायला चालू झालं. ओके, आता ह्या स्ट्रँडमध्ये ह्या डिरेक्शनमध्ये स्ट्रँड फॉर्म व्हायला चालू झालं तर इकडून कसं इकडून स्टार्ट झालं. इकडून स्टार्ट झालं कसं होणार इथून जे स्टार्ट होणार कंटिन्यू कंटिन्यू कंटिन्यू. मग किती पण कंटिन्यू वाढू दे, इथं 5 प्राईम इथं 3 प्राईम कंटिन्यू किती पण वाढू दे, ऑब्वियसली हेच फॉर्म होणार ना, फॉर्मच होत जाणार आहे असं किती पण कंटिन्यू वाढू दे. ओके, पण तेच जर आता सपोज इकडून जर घेतलं आपण इकडून जर असं सपोज घेतलं तर इथं फॉर्म इथं एवढाच एक तुकडा फॉर्म होणार एवढाच. परत 5 प्राईम टू 3 प्राईमचा इथं एक तुकडा, परत आणखी एक इथं एवढा एक तुकडा परत फॉर्म, परत एक तेवढं, मग एवढंच वाढलं परत एवढा एक तुकडा, परत एवढं वाढलं परत एवढा एक तुकडा, परत एवढं वाढलं परत एवढा एक तुकडा.
परंतु हे किती पण असं वाढत जाऊ असं पूर्ण हा असं कंटिन्यूमध्ये फॉर्म होणार ना. मग ह्याच्यामध्ये फ्रॅगमेंट वगैरे असे काय नाही फॉर्म होणार. परंतु ह्याच्यामध्ये कसे असे लहान 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 इथे फॉर्म होणार, इथे एक फ्रॅगमेंट, इथे एक फ्रॅगमेंट होणार, परत एक फ्रॅगमेंट, परत इथे एक फ्रॅगमेंट, असं फ्रॅगमेंट तयार होणार ना. सो दॅट इज कॉल्ड, ही जी फ्रॅगमेंट तयार होतात ना ह्या लहान लहान लहान, ह्याला काय म्हणतात ओकाझाकी फ्रॅगमेंट असं म्हणतात. त्याला काय म्हणतात ओकाझाकी फ्रॅगमेंट्स. आणि हे अटॅच कशाने करतात, डी एन ए लायगेजनं अटॅच करतात, डी एन ए लायगेजनं अटॅच करतात. ओके, दॅट्स कॉल्ड एज अ ओकाझाकी फ्रॅगमेंट्स. ओके, डिसकंटिन्युअस, येस यू कॅन सी, आय विल शो यू. येस, रेप्लिकेशन फॉर्क. रेप्लिकेशन फॉर्क म्हणजे काय, तर एक स्मॉल ओपनिंग ऑफ डी एन ए रेफर्ड एज रेप्लिकेशन फॉर्क. द डी एन ए डिपेंडंट पॉलिमरेज catalyze the polymerization only one day, that is 5 prime to 3 prime. Okay, this creates some additional complications at the replication fork. So consequently one strand template with 3 prime to 5 prime, 3 prime to 5 prime ज्याकडे हे ना, the replication is continuous. Yes, replication is continuous, while on the other the template with polarity 5 prime to 3 prime, जे 5 prime to 3 prime हे is discontinuous. In the discontinuous synthesized fragments later joined by DNA ligase. Okay, that's all. म्हणजे नंतर लायगेजनं डी एन ए लायगेजनं हे केलं. द डी एन ए पॉलिमरेज ऑन देअर ओन कॅनॉट इनिशिएट द प्रोसेस ऑफ रेप्लिकेशन. ऑल्सो देअर इन प्लेस फेअर इन डी एन ए. देअर डिफायनेट इक्वल कॉल्ड ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. त्याला काय म्हणतात, म्हणजे जिथून ॲक्च्युली रेप्लिकेशन स्टार्ट होतं, दॅट इज ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. हिअर यू and see, yes, 5 prime to 3 prime continuous, that's all you can see here. Okay, because of the requirement of the origin of replication piece of DNA if needed to propagated during recombinant, हे बाकीचं you read it, there is nothing like this. Okay, that's all. म्हणजे सपोज एवढं काय लक्षात ठेवा की कंटिन्युअस त्याच्या अँटी पॅरलल जर असेल सपोज, हे ते अगे अँटी पॅरलल ना, हे दिस इज 3 prime to 5 prime आहे, आणि आपलं स्टँड जे कसं तयार होतं दॅट इज 5 prime to 3 prime. मग सेम अँटी पॅरलल जर पोलॅरिटी असेल देन कंटिन्युअस स्टँड फॉर्म होणार, आणि सेम पॅरलल म्हणजे काय म्हणतात सेम टू सेम असेल देन इट डज नॉट फॉर्म. दॅट्स ऑल, खतम. ओके, होप यू गॉट इट. Thank you so much.